मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पितरांचा पंधरवडा चालू झालेला आहे. असं म्हणतात एक वेळ देवपूजेमध्ये कमी जास्त झालं तरी चालेल, पण पित्र जर नाराज असतील तर तुम्हाला देवपूजा केलेल्याचं फळ देखील तुम्हाला भेटू शकत नाही. एवढं एवढं कष्टदायक पितृदोष आहे. त्यामुळे तुमच्या मागे जर पितृदोष असेल तर तुम्ही त्याला कमी केलं पाहिजे किंवा पितरांचा आशीर्वाद तुम्हाला भेटावा म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. लक्षात घ्या मंडळी, तुमच्याकडे आता सुख समृद्धी सगळं आहे, पण तुम्ही असे हे जे काही उपाय, छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही करून तुमच्या मागचा येणारा पितृदोष तुम्ही थांबवू शकता. तुमच्याकडे आता सुख समृद्धी सगळं आहे, तुम्ही आता थोडासा टाइम काढून जर ह्या विधी केल्या तर नंतर तुम्हाला पश्चाताप होणार नाही. जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा तुम्ही नंतर बोलणार की हा, माझ्या मागे आता पितृदोष आहे किंवा मी हे केलं नाही, आता माझ्याकडे वैभव माझं किंवा माझ्या घरात भांडणं चालू झाली, अजून कोणते प्रॉब्लेम चालू झाले. त्यासाठी तुमच्या मागे काही नसेल तरी तुम्ही ह्या पंधरवड्यामध्ये पितरांना खुश करा, त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी चांगले राहावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करा. आणि पितरांसाठी या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. जसं श्रावणामध्ये पुरा तुम्ही श्रावण पाळता, पुरा महिना तुम्ही मांसाहार करत नाही, देवपूजा सगळं नित्यनेमानं करता, तसं या पंधरवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला मांसाहार पाळायचा आहे. जसं जसा श्रावण महिना पवित्र मानून तुम्ही सगळं करता, तसं पितरांचा जो पंधरवडा आहे तोही पवित्र असा महिना 15 दिवस आहेत हे मानूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला 15 दिवस काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला आज सांगते. तुम्हाला पितृदोष पितृदोष असणाऱ्यांना आणि पितृदोष नसणाऱ्यांनी सुद्धा आपल्या पितरांसाठी ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला रोज दीप प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याच्या खाली तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत आणि दिव्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. पितरांना तुम्हाला माहीतच आहे, सर्वांना पितरांना काळे तीळ अर्पण केल्यामुळे पितृदोष हा निघून जातो. त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आणि पितरांसाठी अजून एक, पिंपळाचं जे झाड आहे, पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात श्री विष्णू आणि पितरांचा वास असतो. त्यामुळे तुम्हाला नित्यनेमाने 15 दिवस पिंपळाच्या झाडाच्या खाली तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ अक्षदा फुल समर्पित करून आणि जे कोरं दूध आहे त्या दुधामध्ये थोडं पाणी मिक्स करून ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि एक प्रदक्षिणा मारायची आहे. हे केल्याने देखील तुमचे जे पितृदोष आहे तो निघून जाण्यास मदत होईल. बघा मित्रांनो, तुम्हाला कधी कधी कळत नाही की पितृदोष कसा असतो, काय असतो. तुमच्या घरात अमावस्या पौर्णिमा आली की विनाकारण भांडणं होतात, विनाकारण तुम्ही एकमेकांशी भांडत बसता, सणासुदीला भांडण होतात, नवरा जास्त दारू पितो किंवा घरातला अजून कोणी मुलगा दारू पितो, काही कारण नसताना दारू पितो, घरात सगळं चांगलं आहे, सगळं जिथल्या तिथं आहे, तरी पण उगाचच घरात वादावाद भांडणं होतात. कोणाकोणाकडे पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा राहत नाही, कोणाकोणाकडे पैसा येतच नाही, असे खूप प्रॉब्लेम असतात. कोणाकोणाकडे खूप काही करायचं असतं पण मार्ग भेटत नाही, सगळे दरवाजे बंद झालेले असतात. अशांसाठी त्यांचे पित्र नाराज आहेत म्हणून त्या गोष्टी घडतायत, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही हे 2 उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.